सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसत आहे की एक छोटा मुलगा जो आहे एका बाईवर, म्हणजे ती त्याची आजी किंवा घराच्या बाजूला राहणारी एक आजी आहे आणि तिच्या अंगावर तो पाणी उडवतो आहे किंवा रंग उडवतो आहे पिचकारीने, असं त्या व्हिडिओमध्ये दिसतं. आणि त्या ज्या बाईक आहेत किंवा त्या आजी ज्या आहेत त्या आपल्या हातातली बादली आहे आणि त्या बादलीतलं पाणी त्या मुलाच्या अंगावर टाकताना दिसत आहेत. आणि त्यानंतर त्या जे पाणी टाकलं त्यानंतर वाफा ज्या आहेत त्या दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये. आपण बघतो की रंगपंचमीचा जो सण असतो किंवा होळी जी असते त्यावेळेस आपण बघतो की सर्वजण जे आहे होळी अगदी उत्साहामध्ये खेळतात आणि यामध्ये लहान मुलं जी आहेत यांचा उत्साह तर बघण्यासारखा असतो. आणि पिचकारी घेऊन लहान मुलांना पिचकारीने पाणी उडवणं किंवा रंग उडवणं हा त्यांचा खेळ असतो. पण हा खेळ एका चिमुकल्याच्या अंगावर बेतला आहे. आपण बघतो की त्या आजींनी गरम उकळतं जे पाणी आहे बादलीतलं त्या मुलाच्या अंगावर टाकलं पिचकारीने रंग टाकल्यानंतर. आणि याच बद्दल आपण महिला व बाल संरक्षण विभागाचे अधिकारी आहेत मुस्ताक पठाण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तो मुलगा जो आहे तो भाजलेला आहे, अगदी उकळतं ते पाणी होतं. आणि नेमकं या प्रकरणामध्ये बाल संरक्षण विभाग त्याची भूमिका काय असणार आहे, कारण त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे. पोलिसात देखील तक्रार जी आहे घरच्या लोकांनी त्याच्या केलेली आहे मुलाच्या. आणि मुलगा अगदी लहान आहे, जेमतेम 4 ते 5 वर्ष असलेला हा मुलगा आहे. आपण तो व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावर सध्या बघतो आहे. माझ्यासोबत मुस्ताक पठाण आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. सर, जो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे त्या मुलाबद्दल काय सांगाल, म्हणजे काय तुमच्याकडनं काही भूमिका घेण्यात आली आहे का, किंवा काय तुमचं बोलणं वगैरे घरच्यांशी झालं आहे का? महिला व बालिका विभागाकडे काल एक तक्रार नोंद झालेली होती. त्याच्यामध्ये काही व्हिडिओज आणि फोटोज आलेले होते आमच्याकडे. ते अत्यंत मन हिणावणारे व्हिडिओ होते. त्यानंतर आम्ही तातडीनं आमचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुनील मेसरे सर यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन एक पथक तयार केलं. त्या पथकाच्या माध्यमातून सुरुवातीला जेव्हा माहिती घेण्यात आली तेव्हा असं आहे की कोराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका घराशेजारी अंगणामध्ये काही छोटे मुलं होळीच्या निमित्तानं पिचकारी खेळत होते. घराशेजारीच राहणारी एक 45-50 वर्षाची एक आजी आहे. तिच्यावर एक छोटा 4 ते 5 वर्षाचा मुलगा रंग पिचकारी उडवत आहेत. त्याचा राग म्हणून होळी जे जळते त्याच्या शेजारी जे ठेवलेलं तो गरम उकडतं पाणी होतं ते त्याच्या हातामध्ये होता. ते राग असो किंवा त्याच्या मनामध्ये काय होतं ते माहित नाही, पण ते त्यांनी अक्षरशः त्या छोट्या मुलाच्या अंगावर ओतलं आणि मुलाच्या अंगातून ते धूर निघाला. लागलीच आम्हाला ह्या गोष्टी कळल्या. आम्ही आईवडिलांना संपर्क साधल्यानंतर असं कळालं की सुरुवातीला तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं. हॉस्पिटलनी मग नंतर लक्षात आलं की ज्या सुविधा त्या मुलाला पुरवण्यात येणार त्या अपुऱ्या आहेत, म्हणून त्यांनी धंतोली सारख्या मोठ्या ज्या मेडिकल हब आहे तिथे एका मोठ्या हॉस्पिटलला त्याला दाखल केलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. डॉक्टरने सांगितलं की त्या मुलाच्या शरीराच्या चामड्याचे जे 2 लेअर आहेत ते संपूर्ण जळालेले आहेत. आम्ही उपचार करत आहेत. उपचार व्यवस्थितरित्या चाललं तर सर्जरीची आवश्यकता पडणार नाही, नाहीतर सर्जरीची आवश्यकता पडू शकते. नक्कीच. आपण बघतो की लहान मुलांची स्किन जी असते ती अगदीच नाजूक असते आणि ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की तो 2 लेअर जे आहे स्किनच्या भाजलेल्या आहे, किती टक्के तो भाजलेला आहे आणि नेमकी आता त्याची प्रकृती कशी आहे? घरच्यांनी काही पोलिसात तक्रार केली आहे का? कुठले कायदे जे आहेत काही कारवाईची मागणी वगैरे घरच्यांकडनं केली जाते का? काल तातडीने जेव्हा पालकांची मी आईला भेटलो, वडिलांना भेटलो आणि मुलगा ज्या मामाकडे राहत होता जिथे ही घटना झाली त्या मामाला पण बोललो, त्यांच्यासोबत चर्चा केल्यानं लगेच लक्षात आलं की त्यांना इतका राग होता की त्यांनी कोणी असो, नातेवाईक असो किंवा आम्ही तक्रार देऊ. त्यांनी तातडीनं माझ्याकडे पण तक्रार नोंदवली आणि MLC पण झाली. MLC झाल्यानंतर मी पोलिसांना बोललो, पोलिसांना याबाबत सांगितलं. त्यांना तातडीने सांगितलं की कडक ऍक्शन याच्यामध्ये झाली पाहिजे. क्रूरता, बालकांसोबत क्रूरता, GG ऍक्ट सेक्शन 75 दाखल करण्याबाबत मी त्यांना सांगितलेलं आहे. उलट BNS जे सेक्शन आहेत ते सेक्शन त्याच्या दाखल काल रात्री त्याच्यामध्ये FIR झालेली आहे. पालकांचं जे मत आहे, पालकांनीच सांगितलं की मुलांसोबत अत्यंत घटना ही दुर्दैवी आहेत. डॉक्टरांसोबत जेव्हा माझ्यासोबत चर्चा झाली डॉक्टरांची, तर डॉक्टरांनी सांगितलं 25 ते 30% प्रमाणात तो भाजलेला आहे. पण मुलगा अत्यंत भिजलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्याला जेव्हापर्यंत तो सेटल होत नाही तेव्हापर्यंत त्याला ऍडमिट राहावं लागेल. जर उपचाराला त्याने सपोर्ट केला तर त्याला तो चांगला बरा होऊ शकतो, अन्यथा त्याला
शस्त्रक्रिया करावं लागेल, ही आई पण सांगितलं आणि वडिलांनी सांगितलं आणि डॉक्टर सोबत माझ्या चर्चा झाली. बरोबर. जी महिला होती तिने हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे का? तुमचं काही त्या महिलेसोबत बोलणं झालेलं आहे का? आणि महिला बालविकास विभागाचे आपण अधिकारी आहात, जे कुठल्या याने ही घटना घडली, काही याच्यावर माहिती मिळाली आहे का? प्राथमिक स्तरावरून जेव्हा आम्ही घटनास्थळाला व्हिजिट केली तेव्हा काही नव्हतं, पण जे व्ह्यूज व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की अगदी 4 ते 4.5 वर्षाचा ज्या होडी असते, मुलांना सगळ्यात जास्त होडीचा आनंद असतो आणि पिचकारीने एकमेकाला उडवण्याचा. साहजिकच त्या मुलाच्या हाताला, की आजी असेल किंवा बाजूला राहणाऱ्या काही आहेत नातेवाईक, त्यांच्याकडे पिचकारीने उडवायचं. त्या पिचकाऱ्याला जोडायचा प्राथमिक दृष्टिकोन असा आहे की तो राग मनामध्ये येऊन की माझ्या अंगावर उडू नये, माझ्या अंगावर रंग लागू नये, म्हणून ते आजीनी किंवा ती जी आहे ती महिला व्यक्ती तिने ते गरम पाणी, उकडतं पाणी, कदाचित होऊ शकते तिच्या मनधरणीमध्ये नसेल की हे उकडतं पाणी इतकं उकडलेलं आहे, कारण आपण सहजा जे होडी जाळतोय आणि होडी जाळल्यानंतर एक परंपरा आहे की कोणाकडचे माठ असेल, पिंप असेल, ते पिंप लावून तिथं ठेवावं आणि ते गरम झाल्यानंतर मग त्या पाण्याने आंघोळ करावी. पण ते इतकं उकडलेलं पाणी होतं अक्षरशः की ते मुलाच्या अंगावर टाकल्यानंतर धूर निघत होते. एखादा कागद कसं पेटतं, एखादा कचरा कसा पेटतो, त्याच्या अंगातून धूर निघाला. आणि ते जे व्हिज्युअल्स आहेत, ते फोटोज, आणि मी प्रत्यक्षदर्शी मुलाला हॉस्पिटलला जाऊन भेटला, अक्षरशः डोळे पाडणारा तो क्षण होता. भयंकर परिस्थिती होती. बाल विकास विभागाद्वारे आता काय मुलाला न्याय मिळवून देण्याकरता नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे आणि जलद न्यायाकरता काय भूमिका घेणार आहात? आम्ही या प्रकरणामध्ये पाठपुरावा करत आहोत सतत. आजही मी आता त्यांच्या नातेवाईका आईला सोबत माझं बोलणं झालेलं आहे. मुलाच्या स्थितीबाबत, त्याच्या वैद्यकीय उपचाराबाबत डॉक्टरांसोबत जाणून घेतलेलं आहे. पुढील मुलगा चांगला होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणं इतकंच नाही तर पोलिसांकडे पण आपण व्यवस्थितरित्या पाठपुरावा करणार आहोत. बालसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून मुलांवर शारीरिक, मानसिक, भावनिकरित्या अत्याचार करणं ही अत्यंत दुर्दैवी आणि क्रूरता आहे, जे मध्ये यांना अंडर कस्टडी क्रुएल्टी मानले गेलेले आहेत. कठोर शिक्षेचे याच्यामध्ये प्रावधान आहेत. जर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, लोकमत चॅनलच्या माध्यमातून एक पुन्हा सगळ्यांना आवाहन करू इच्छितो, कुठल्याही बालकांवर जर अत्याचाराचे प्रकरण किंवा घटना तुम्हाला दिसत असेल, माहिती असेल, तर आपण चाइल्ड हेल्पलाईन, महिला बाल विकास त्या चाइल्ड हेल्पलाईन 1090 वर संपर्क साधून ती तक्रार नोंदवू शकता. नक्कीच. आपण आता ज्याप्रमाणे म्हणालोय, शारीरिक, भावनात्मक ज्या काही घटना या होतात यासाठी काउन्सिलिंगची गरज असते. यामध्ये पण मुलाला काही काउन्सिलिंगची गरज भविष्यात पडणार आहे का? आणि यासाठी अशा घटना घडू नयेत यासाठी देखील जो महिला बाल विकास विभाग आहे याच्याकडनं काही पावले उचलण्यात येणार आहे किंवा भूमिका घेण्यात येणार आहे? मुलांच्या दुरुस्त होईपर्यंत, मुलगा जेव्हापर्यंत सेटल होत नाही तेव्हापर्यंत चाइल्डलाईन टीम मेंबरला मी आदेश केलेला आहे. ते प्रॉपर मेडिकलला जाऊन, सुट्टी झाल्यावर घरी जाऊन मुलांच्या संपर्कात राहणार आहेत. आणि आम्ही नेहमीच महिला व बालविकास विभाग, शाळा असो, स्कूल प्रशासन असो, मॅनेजमेंट कमिटी असो, स्टेक होल्डर असो, NGOचे लोक असतील, पोलीस असतील, यांना सेन्सिटाईज प्रोग्राम अरेंज करत असतो की मुलांचा कायदा काय आहे, चाइल्ड लेबर असतील, चाइल्ड मॅरेज असतील, चाइल्ड क्रुएल्टी असतील, पॉक्सो ऍक्ट सारखा असो, आम्ही प्रत्येक ठिकाणी सेन्सिटाईज अवेअरनेस कार्यक्रम केला जातो. लोकांची जबाबदारी ही आहे की जर कुठल्याही बालकांना वयाच्या 18 वर्षापर्यंत ज्या मुलांनी पूर्ण केले असेल, अशा सगळ्या बालकांवर कुठेही क्रूरता होत असेल, त्यांनी 1090 या क्रमांकावर संपर्क साधून आम्हाला तक्रार करावी. बरोबर. ज्या महिलेने हे पाणी अंगावर टाकलं लहान मुलाच्या, त्या महिलेशी बोलणं झालंय का? म्हणजे तिची मानसिकता काय होती हे तुम्ही म्हणजे काही पडताळणी केली आहे का याबद्दल? पोलीस याबाबत पुढील कारवाई करत आहेत. बोराडी पोलिसांसोबत माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. पुढील कारवाईचा भाग हा पोलिसांचा आहे. ते योग्य पद्धतीने आपली भूमिका पार पाडतील. धन्यवाद. तर आपण बघितलं की अगदी होळीचा जो खेळ आहे, पिचकारीने रंग उडवण्याचा, त्या चिमुकल्याच्या अंगावर जो आहे, जीवावर तो बेतलेला आहे. आणि आता चिमुकला जो आहे तो एका दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार सुरू आहे. आणि जर का चिमुकल्याने व्यवस्थित रिस्पॉन्स दिला तर त्याला शस्त्रक्रियेची गरज पडणार नाही. परंतु जर भविष्यात शस्त्रक्रिया करण्याची देखील गरज पडू शकते, असं देखील आता आपल्याला अधिकारी जे आहेत मुस्ताक पठाण यांनी सांगितलं आहे. आणि ज्या बाईने अंगावर पाणी टाकलेलं आहे त्यांच्या विरुद्ध कडक जे कायदे आहेत त्या कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश देखील पोलिसांना महिला व बाल विकास विभागाने दिलेले आहेत. आणि जलद ही कारवाई करण्यात यावी याकडे देखील महिला व बाल विकास विभाग यांचं लक्ष लागलेलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.